आता बाहेर जे काय चाललंय ना त्यामुळे मुजुमदारांची किती बदनामी होते, आम्हाला किती त्रास होते याची कल्पना आहे तुम्हाला? या पोरीमुळे धैर्याची काय अवस्था झाली हे माहिती ना? तरी तुम्हाला वाटतंय मी हिला भेटून देईन धैर्याला? मॅडम प्लीज, मला फक्त एकदा धैर्यांशी बोलायचे. मी शब्द देते तुम्हाला, माझ्यामुळे त्यांना काही एकदा सांगून कळत नाही? माझ्या मुलाच्या आसपास पण नकोयस तुम्हाला. भेटणं तर दूर, खरं तर कोर्टात जे काही झालंय ना त्यानंतर तू तुझं नशीब समज की मी तुला या घरात येऊ दिलंय, नाहीतर केव्हाच हकलली असती इथनं. खरं तर माझंच चुकलं. तुला या घरामध्ये धैर्याच्या मनामध्ये ना जागा दिली ना, इथे माझी चूक आहे. तुम्हा नायकांसारखी नीच नाहीये ग मी. माझं मन खूप मोठं आहे म्हणून तुला या घरात मी राहू दिलंय. तर तू वा, तू तर आमचाच अंत बघतीयस. काय चाललंय खाली? आत्ताच नाही धैर्य, अहो कालपासून हेच सगळं चाललंय. हो, जशी ती सावी कोर्टातून आली आहे ना तसं घरातल्या सगळ्यांवर नको नको ते आरोप करते. घरातल्या सगळ्यांनीच हे सगळं केलंय असं म्हणायचंय तिला. आत्याला सुद्धा काय काय बोलत होती ती. आणि धैर्य, तुम्हाला माहिती आहे का, आज तर ती आत्यांची उलट तपासणी करायला लावणार आहे कोर्टात. बिचारा आत्या, मला तर ना हे सगळं ऐकून भरूनच आलंय बघा. धैर्य, आपण त्या सावीला किती समजून घेतो ना, पण नाही, ती ना ती साप आहे, साप. आपल्याला चावायला निघाली आहे ती. नाही, असं नाही होऊ शकत. सावी असं नाही करणार. तिनं शब्द दिलाय मला आणि मला दिलेला शब्द नाही मोडणार. ती नाही मोडणार. पण आता बस बस, आता काहीही झालं ना तरी धैर्याचं तोंड सुद्धा बघू देणार नाही मी तुला. तुझ्यासारखी नालायक मुलगी मला त्याच्या आसपास पण नकोय. मॅडम, काय बोलताय तुम्ही? तुम्हाला पण माहितीये मी काही केलेलं नाहीये. या सगळ्यामध्ये मला मुद्दाम अडकवलं जाते. त्यामुळे या असल्या खोट्या आरोपांमुळे मला धैर्यांपासून लांब करू नका. हे बघ मी तुला, तुम्ही मला धैर्यांपासून लांब करू शकत नाही. सॉरी, मी तुमच्या विरोधात जाते, पण माझ्या धैर्यांसाठी तुमच्या विरोधात जरी जावं लागलं ना तरी मी जाणार. हिरा म्हणते ते खरंय का? सावी खरंच घरच्यांच्या विरोधात बोलते? सावी,
सत्या, तू इथं काय करतोस? मी सांगितलं होतं ना तुला, माझ्या घरच्यांच्या विरोधात एक शब्द सुद्धा बोलायचा नाही म्हणून. सांगितलं होतं ना. तू तसा शब्द सुद्धा दिला होतास मला. धैर्य बघ, आणि तुला तर तुझ्याच मनचं करायचंय. मी नाहीये हे बघून स्वतःच्याच मनचं करतेस. ठीक आहे, मग मला सुद्धा तुझ्याशी काही बोलायचं नाहीये. धैर्य तसं नाही. मला धैर्य नाही. सावकाश. ही बाई, मी तुझे हात जोडते गो. जा इकडनं, शांत बस जरा. नाही तर आता का त्याचा जीव घेतल्याशिवाय गप्प बसणार नाहीयेस का? तू ठरवलंयस का असं? बघतेस ना त्याची काय अवस्था आहे ती.